यानंतर आपण जाणून घेणार आहोत सोलापूरमध्ये एक ब्रेकिंग न्यूज अशी की विजयसिंह मोहिते पाटलांनी आता नवा बॉम्ब फोडलाय। भाजपने उमेदवारी दिल्यास माढ्यातून उभं राहणार असल्याचं विजयसिंह मोहिते पाटील यांनी म्हटलंय। रणजितसिंह हे आधीच भाजपात गेल्याचं आपण बघतोय, पण मीही मागे जाणार। माढ्यात आल्यानंतर विजयसिंह मोहिते पाटलांनी याबद्दलची प्रतिक्रिया दिली आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जेव्हा यापूर्वीच असा सूचक इशारा दिला होता की आता रणजितसिंह यांच्याशी तर आम्ही चर्चा करतोच, ते भाजपमध्ये आल्याचा आम्हाला आनंद आहे, पण आम्ही विजयदादांशी याबद्दल आता चर्चा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। आणि त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्न यश आलंय का काय असंच म्हणावं लागेल। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सागर सुरोसे आपल्याबरोबर आहेत। सागर, काय माहिती याबद्दल? विशाल, या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून जो आहे तो माढ्याचा सस्पेन्स जो आहे तो कायम ठेवला गेलेला होता। अतिशय धूर्तपणे हे खेळ केले गेले असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण राष्ट्रवादी आपला उमेदवार दिला नव्हता, त्यामुळे भाजप आपला उमेदवार जाहीर करत नव्हते। मात्र मागील आठवड्यामध्ये संजय शिंदे यांची उमेदवारी राष्ट्रवादीने जाहीर केल्यानंतर मात्र आता टप्प्याटप्प्याने जे आहे ते भाजप तावेत भूमिका घेऊन सगळे गट एकत्रित करून, संजय मामांचे विरोधी गट जो आहे तो एकत्रित करून त्यांनी या सर्व गटाच्या माध्यमातून एक उमेदवार नाव जे पुढे केलं जात आहे आणि त्याला आता आज कुठेतरी विजयसिंह मोहिते पाटलांनी जो आहे तो कुठेतरी दुजोरा दिलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकंदरीतच चिन्ह असं आहे की विजयसिंह मोहिते पाटीलच माढ्याचे उमेदवार असतील का, असं एक प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होतंय। किंवा ते एक सूचक वक्तव्य त्यांनी आज माढ्यामध्ये केलेलं आहे की होय, मला जर पक्षाने आदेश दिला तर मी निवडणूक लढण्यास तयार आहे। त्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला की बाबा तुमचा पक्ष प्रवेश झालेला नाही, तर त्यावर देखील त्यांनी खोचकपणे सांगितले की बाबा रणजितदादा तर आदेश दिले आहेत, त्यामुळे ऑलरेडी ते सदस्य आहेत भाजपचे, पक्षाने मला आदेश दिला तर मी देखील लढवण्यास तयार आहे, देखील त्यांनी सूचक वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे। विशाल, म्हणजे आतापर्यंत आपण जे बघत होतो फलटणचे निंबाळकर भाजपमध्ये आले, रणजितसिंह निंबाळकर, आणि दुसरीकडे रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये आले। आता दोन रणजितसिंह आमच्याकडे आहेत, पण आता आम्ही चर्चा करू ती विजयदादांशी, जसं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं। एक प्रकारे मुख्यमंत्र्यांनी जे अपील केलं होतं त्याला विजयदादांनी दिलेला हा प्रतिसाद म्हणायचा? पण असंच म्हणावं लागेल, कारण भाजपकडे दोन सिंह तर ऑलरेडी आलेले होते त्यांच्या जाळ्यामध्ये, आणि त्यानंतर ते त्यांचा जो मुख्य जी अपेक्षा होती मुख्यमंत्र्यांना असेल किंवा भाजपला, ती विजयसिंह मोहिते पाटलांची होती। कारण विजयसिंह मोहिते पाटील हे सर्वमान्य नेतृत्व आहे असं मानलं जातं। रणजितदादांना देखील कुठेतरी विरोध होता। त्यानंतर मात्र आता भाजप आपला जो प्रयत्न आहे भाजपचा विजयसिंह मोहिते पाटलांना पक्षामध्ये खेचण्याचा, त्यामध्ये कुठेतरी मुख्यमंत्र्यांची खेळी जी आहे ती यशस्वी झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटलांनी जो हा सूचक वक्तव्य आज केलेला आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। विशाल, त्यामुळे मुख्यमंत्र्यांची जी खेळी आहे ती कुठेतरी यशस्वी होताना दिसते, कारण संजय मामा शिंदेंनी मुख्यमंत्र्यांना किंवा भाजपला मामा बनवलं असं देखील एक उपहासात्मक चर्चा त्या ठिकाणी होत होती। मात्र आता मुख्यमंत्र्यांनी वातावरण या मतदारसंघातलं जे आहे ते कुठेतरी बदललेलं आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळते। विशाल, धन्यवाद सागर या सगळ्या तपशिलाबद्दल। भाजपने उमेदवारी दिली तर माढ्यातून निवडणूक लढणार असल्याचं विजयसिंह मोहिते पाटलांनी वक्तव्य केले। त्यामुळे आता हे स्पष्ट आहे, म्हणजे एकूणच आता बॉल हा मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात आहे आणि मुख्यमंत्री देखील विजयदादांना उमेदवारी देण्याच्या संदर्भात उत्सुक आहेत। बघूयात नेमकं काय घडतंय।